चंद्रपूरमध्ये 4 बंदुका, 35 जिवंत काडतुसांसह 4 खंजीर हे 4 आरोपींकडून ताब्यात घेतले गेलेले असून या आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केल्याची आता बातमी समोर येते। शहरातल्या गंजवॉर्ड परिसरात हा सगळा प्रकार घडलाय। चंद्रपूर शहर पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई करत हा सर्व साठा दरोडा टाकण्यासाठी आणला गेलेला होता असा कबुली जबाब देखील आरोपींकडून घेतलेला आहे। पोलिसांनी 4 आरोपींना या प्रकरणी अटक केलेली आहे। चंद्रपुरात येणारे ड्रग्ज सध्या चिंतेचा विषय ठरत असतानाच यावर चिंतन मनन सुरू असताना जिल्ह्यात सापडणारी शस्त्र पोलीस विभाग आणि सामान्य चंद्रपूरकरांना धडकी भरवणारी ठरलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक रामटेके करतायत। काही लोक वेपन्सने संशयितरित्या असल्याची खबर आमच्या पोस्टेमधील डीबी पथकाला एपीआय सोनवणे आणि पीएसआय निकोडे यांना कळालं। आमचा स्टाफ जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा त्यांना बघून 4 व्यक्ती हे पडून गेले, त्यामुळे संशय आमचा पुन्हा बळावला। त्यानंतर आमच्या स्टाफनी त्या उरलेल्या 4 आरोपितांना, ज्यामध्ये छोटू सूर्यवंशी राहणार बल्लारशाह आणि त्याचे साथीदार होते, त्यांची विचारपूस केली आणि त्यावेळेला पकडून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पंचांसमक्ष बोलावून जेव्हा गाडीची झडती घेतली तर ती काळ्या रंगाच्या डस्टर गाडीमध्ये आम्हाला 2 माउजर, 2 देशी कट्टे अशा पद्धतीचे 4 वेपन आणि सोबत 35 राऊंड जिवंत काडतूस आम्हाला ताब्यात मिळालं। आरोपितावर आम्ही गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।